हाय, आता वाजलेले आहेत 6:30 आणि मी आज तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज बघा पाठीमागे मी भाकरी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि मी भाकरी करत आहे पाठीमागे. तुम्ही बघू शकता. पटापट मी भाकरी करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि अशा वेळेस मला खरंच एक गाणं आठवते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अशा पद्धतीने मी भाकरी तयार केलेल्या आहेत आणि हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे आणि सगळ्या भाकरी मी तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा, दिसत आहे तुम्हाला. 5 भाकरी झालेल्या आहेत आणि आता मी करणार आहे भाजी. त्यासाठी चिरलेला आहे कांदा, शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ आणि मिक्स पीठं जी आहेत ती थोडीशी घेतलेली आहेत. चमचाभर पाण्यात मिक्स करून ठेवली आहेत. कढईत घातलेलं आहे तेल, फोडणी दिलेली आहे. जिरे, मोहरी, हिंग, हळद सगळं मी आता हे घालणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं घालून घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये मी आपला जो सातारी मसाला आहे तो पण घालणार आहे आणि मिक्स मसालाही घालणार आहे. कांदा आणि शेंगदाण्याचं कूट मी घालून घेतलेलं आहे. ते चांगलं फ्राय करायचं आहे. जी मी भाजी करत आहे या भाजीचं नाव आहे कांदवणी. जर काय भाजीला काही नसेल तर हे केलं जातं आणि हे भाकरीबरोबर अतिशय रुचकर लागतं, चविष्ट लागतं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपण गरम पाणी करत ठेवायचं आहे एका साईडला आणि हे चांगलं तोपर्यंत फ्राय करायचं आहे कांदा. तोपर्यंत इकडे गरम पाणी होतं आहे पर्यंत कांदा आपण फ्राय करत राहायचा आहे. कांदा चांगला तांबूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि ही पिठं आपण कालवलेली ती आधी गरम पाणी ओतायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर काय करायचं, आपण ही सगळी पिठं जी आहेत ती भाजीत घालायची आहेत. मी पाणी पण घालून घेतलं आणि उकळी आल्यानंतर ही पिठं त्याच्यामध्ये घातलेली आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने कांदवणी तयार झालेली आहे. पातळ असं पिठलं असतं ना तसं हे तयार होतं, पण चव वेगळी असते, छान चव लागते. आता हे आमचं जेवण तयार आहे. भाकरी, जवसाची चटणी, टॅमॅटो कांदा आणि कांदा